आता बघूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंनी कल्याण डोंबिवलीला निधी दिला। फडणवीसांचं कल्याण डोंबिवलीवर विशेष लक्ष। भाजप नेते प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया। डोंबिवलीमधील अभिजित थरवळांच्या प्रवेशाला भाजपकडून स्थगिती, तर भाजपमध्ये झालेल्या पक्षप्रवेशास तुर्तास स्थगिती। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची माहिती। अभिजित थरवळ हे शिंदेंचे शिवसेनेचे नेते सदानंद थरवळ यांचे चिरंजीव। वलसाड हापूसला भौगोलिक मानांकन दिल्याचा परिणाम कोकणातल्या आंबा कॅनिंग व्यवसायावर होणार। निर्यातीमध्ये 20 ते 30% घट येण्याची शक्यता। निर्यात होणाऱ्या आंबा रसाच्या किमती कोसळण्याची सुद्धा शक्यता। वलसाडला हापूस मानांकन मिळणार नाही हे प्रयत्न करणार आंबा बागायतदार आणि कॅनिंग व्यावसायिकांची माहिती। शिष्टमंडळ लवकरच घेणार उद्योगमंत्री उदय सामंतांची भेट, तर मुख्यमंत्र्यांची सुद्धा भेट घेणार असल्याची माहिती। मच्छरांनी दुसऱ्याला अॅनाकोंडा म्हणू नये, नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंना टोला, तर असे मच्छर मी रोज मारतो, नितेश राणेंचं वक्तव्य। असे जर काय मच्छरांनी दुसऱ्यांना अॅनाकोंडा बोलू नये, आजचे मच्छर आम्ही रोज मारतो, हे बघ ना, कळलं ना, असे मच्छर असे रोज मारतो। मिलिंद नार्वेकर सर्वपक्षीय नेते झाले आहेत। सर्वांच्या पसंतीचे ते एकमेव आमदार। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचंही अभिनंदन करतात। मिलिंद नार्वेकरांनी फडणवीसांचं अभिनंदन केल्यानंतर सरनाईकांची प्रतिक्रिया। मिलिंद नार्वेकर सगळ्यांनाच अभिनंदन करत असतात, त्यामुळे मिलिंद नार्वेकर हे सर्वपक्षीय नेते झालेले आहेत। ते सर्वांच्या पसंतीचे ते एकमेव MLC आहेत। आरोपी रवींद्र तारूला अटक करण्यासाठी बावधन आणि पिंपरी चिंचवड पोलीस भोरमधल्या घरी धडकले होते। रात्री 12:30 ते 1च्या सुमारास पोलिसांचं पथक तारूच्या घरी, मात्र पोलीस येण्याआधीच रवींद्र तारू घरातून निघून गेला। आता त्याला अटक केल्याची माहिती। केंद्राच्या मदतीसंदर्भात खासदार ओमराजेंकडून प्रश्न उपस्थित। धाराशिव जिल्ह्याला सरकारकडून अजूनही 350 कोटी मदत मिळणं बाकी। ओमराजेंचा लोकसभेत प्रश्न, तर ओमराजेंकडून दिशाभूल होत असल्याचा राणा जगजितसिंग पाटलांचा आरोप। इंडिगोची सेवा अजूनही विस्कळीतच असल्याचं समोर येत आहे। त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या बघूयात। इंडिगो पुन्हा पूर्ववत होतीये, पण चूक केली म्हणून कारवाई होणारच। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती। फ्लाईट्स रद्द झाल्याच्या या परिणामांना सगळ्यांना सामोरं जावं लागलं। त्या प्रवाशांना पैसे परत देण्याच्या इंडिगो प्रशासनाला सूचना। कामाचा अवधी 8 तासावरती आला। इंडिगोच्या सीईओला शोकाज नोटीस सुद्धा इश्यू केलेली आहे। 4 सदस्याची चौकशी समिती याच्यामध्ये नेमली आहे। त्या समितीचा अहवाल झाल्यानंतर निश्चितपणे पुढची कारवाई केली जाईल। मागील 5 दिवसांपासून इंडिगो एअरलाइन्सच्या विस्कळीत सेवेमुळे हजारो प्रवाशांना फटका। पुढच्या 48 तासात विमानसेवा सुरळीत झाली नाही तर शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचाही इशारा। याबाबत शिवसेना शिंदे गटाचे शहर संघटक आनंद गोयल यांचं विमानतळ प्रशासनाला पत्र। शाही पद्धतीनं एअरपोर्ट अथॉरिटी व इंडिगो प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे, पत्र दिलेलं आहे। त्यांना आम्ही 48 तासाचं अल्टिमेटम देत आहोत। त्यांनी 48 तासात जर त्यांची सेवा पूर्ववत न केली, आम्ही त्यांना शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ व तमाम शिवसैनिक हजारो लाखो प्रवाशांच्या पाठीशी उभे राहू। तर आदित्य ठाकरेंना सुद्धा इंडिगोच्या विमान सेवेचा फटका। आदित्य ठाकरेंची इंडिगो फ्लाईट रद्द। एअर इंडियाच्या विमानानं नागपूरला रवाना होणार। DGCA कडून इंडिगोला कारणे दाखवा नोटीस। भोंगळ कारभाराला इंडिगोचे सीईओ जबाबदार असल्याचा ठपका। झालेल्या सगळ्या प्रकारावर इंडिगोकडून माफी। 138 पैकी 135 ठिकाणी विमान सेवा सुरू, इंडिगोची माहिती। विमानतळावर इंडिगोची काही विमानं रद्द, तर इंडिगो कर्मचाऱ्यांकडून पूर्वस्थितीवर आता हे सगळे प्रयत्न करण्यात आल्याचं समोर। पुणे विमानतळावर सुद्धा 2 ते 3 तास विमानांचं उशिरानं उड्डाण। इंडिगो कंपनीच्या विमानसेवेचा बोजवारा उडाल्याचं या ठिकाणी समोर आल्यानंतर स्पाइसजेट कंपनीकडून 100 अतिरिक्त उड्डाणं वाढवण्याचा निर्णय। इंडिगोच्या घोळामुळे अनेकांचे हाल होत असल्यामुळे कंपनीचा हा निर्णय। इंडिगोची सेवा विस्कळीत झाल्यानंतर रेल्वेचा मदतीचा हात, तर बंगळुरू आणि दिल्लीसाठी विशेष गाड्या। पुणे ते दिल्ली या विशेष रेल्वे गाडीचंही आयोजन। आज रात्री 9 वाजता एक रेल्वे दिल्लीसाठी रवाना होणार, तर सोमवारी पुणे ते बंगळुरू रेल्वे गाडीचंही नियोजन। इंडिगोच्या विस्कळीत विमानसेवेचा मंत्र्यांना सुद्धा फटका। नागपूर अधिवेशनासाठी मंत्री रेल्वेनं दाखल। भास्कर जाधव, अनिल परब, संजय राठोड यांच्यासह अनेक मंत्री रेल्वेनं नागपुरात, तर काही नेते समृद्धी महामार्गानं नागपुरात पोहोचले। इंडिगोची सेवा विस्कळीत झाल्यानंतर आता पश्चिम महाराष्ट्रातील आमदारांना याचा मोठा फटका। तर काही आमदार खासगी वाहनानं नागपूरला रवाना, तर काही मंत्री चार्टर्ड विमानानं नागपूरला जाणार। अनेक आमदारांनी तिकीटं रद्द करून स्वतःच्या गाडीनं प्रवास केला।
सुप्रिया सुळेंकडून लोकसभेत राईट टू डिस्कनेक्ट हे विधेयक सादर, तर ऑफिस सुटल्यानंतर नो कॉल नो ईमेल्स, कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक जीवनावर ताणतणाव कमी करण्यासाठी हे विधेयक. राहुल गांधींविरुद्धच्या मानहानी खटल्याची सुनावणी 20 डिसेंबरपर्यंत तहकूब. आरएसएसच्या लोकांनी गांधीजींची हत्या केल्याचं विधान प्रचारावेळी राहुल गांधींनी केलं होतं. राज्यात 38 कारखान्यांची एफआरपीचे 140 कोटी थकवले, तर आता पैसे थकवणाऱ्या कारखान्यांमध्ये सहकार मंत्र्यांच्याही कारखान्याचा समावेश. सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांच्या कारखान्यानं 9 कोटी थकवल्याची माहिती. माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभूंनी घेतली खासदार संजय राऊतांची भेट. प्रकृतीची केली विचारपूस, लवकर बरे होण्यासाठी दिल्या शुभेच्छा. प्रभूंची ट्विटरवर पोस्ट करत ही माहिती. पुण्यात सोनिया गांधींच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेसकडून वोट चोरीचं प्रदर्शन. बालगंधर्व रंगमंदिरात प्रदर्शनाचं आयोजन. बाळासाहेब थोरात यांचीही उपस्थिती. राज्यातील पोट हिस्सा जमिनींची मोजणी 200 रुपयात होणार. जमिनीचे वाद कमी करण्यासाठी शासनाकडून हा पोट हिस्सा जमीन मोजणीचे दर कमी करण्याचा महत्त्वाचा निर्णय. आता बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या. तपोवनातील झाडांच्या प्रश्नावरून रमेश केरे पाटलांच्या सयाजी शिंदेंना फोन, तर महाराष्ट्रानं सोबत यावं यासाठी जोरदार भूमिका मांडण्याचं केरे पाटलांचं आवाहन. कोणत्याही निर्णयाला घाबरू नका, रमेश पाटलांची प्रतिक्रिया. नाशिकमधील तपोवन झाड आंदोलनाप्रकरणी उद्या आंदोलकांशी चर्चा होणार. नाशिक महापालिका प्रशासनाचे अधिकारी उद्या आंदोलकांशी चर्चा करणार. दरम्यान आंदोलकांना चर्चेसाठीही निमंत्रण. तपोवनातील वृक्षतोडीच्या निर्णयाचा चित्रकाराकडून अनोखा निषेध, तर तपोवनातील जुन्या वाडाच्या चित्राचं या ठिकाणी झाडाचं चित्र रेखाटून वृक्षतोडीच्या निर्णयाला विरोध. पर्यावरण प्रेमींकडून तपोवनातील वृक्षतोडीला विरोध कायम. तपोवनातील झाडांभोवती सायकल फिरवत पर्यावरण प्रेमींचं अनोखं आंदोलन. नाशिकमध्ये सायकल वारी करणाऱ्या सायकलस्वारांकडून तपोवनमध्ये हे अनोखं निदर्शन. तपोवनात नाशिक जिल्हा ऑर्केस्ट्रा कलाकारांकडून सुद्धा पर्यावरणावर संगीतमय सहभाग प्रोग्राम. विविध अभंग गायन करत वृक्षतोडीचा निषेध, वृक्ष वाचवण्याच्या समर्थनार्थ गायनाचा कार्यक्रम. जीवदया अभियान सुरू करणार. जैन मुनी निलेश चंद्र यांची घोषणा, तर आम्ही जैन समुदायातील लोकांना एकत्रित करणार. दादरमध्ये आमरण उपोषण करण्याच्या विचारात असल्याचीही जैन मुनी निलेश चंद्र यांची माहिती. मुंबईकरांची वाढती तहान भागवण्यासाठी उभारल्या जाणाऱ्या गारगाई या धरणासाठी येत्या आठवड्याभरात निघणार निविदा. मात्र प्रकल्पासाठी अद्याप केंद्राच्या वन मंत्रालय आणि वन्यजीव महामंडळाच्या परवानगीची प्रतीक्षा. प्रकल्पाच्या बांधकामाचा खर्च 3,105 कोटी रुपये. आयुष्यमान भारत आणि महात्मा फुले आरोग्य योजना एकत्रित करण्याचा राज्य सरकारचा निर्णय, तर उपचारांची गुणवत्ता वाढवण्यासाठी NABH आणि NQAS हे प्रमाणित रुग्णालयांना दावा रकमेतनं प्रति उपचार 10 ते 15% प्रोत्साहन रक्कम देण्याचा निर्णय. क्रिकेटपटू स्मृती मंधानाचं लग्न मोडलं. हे प्रकरण आता इथेच संपलं. आता पुढे जाण्याची वेळ. सोशल मीडियावर पोस्ट करत स्मृतीची माहिती.